ज्योतिषशास्त्रात रत्नांचे महत्त्व. लेसन 2. लेसन 1 मध्ये आपण रत्नांचे प्रकार व सर्वसाधारणपणे त्यांची रासायनिक तत्वे पाहिली. आपल्याला हेही समजले की शुद्ध रत्नांबरोबरच आजच्या काळात आर्टिफिशियल म्हणजे सिंथेटिक रत्ने प्रयोगशाळांमध्ये बनवली जातात. तर आज आपण शुद्ध रत्न, त्याचे गुण, दोष व रत्नांचे परीक्षण कसे करायचे याबाबत काही ठराविक निर्देश समजून घेणार आहोत. आपण सुरू करूया माणिक या सर्वाधिक प्रसिद्ध अशा महारत्नांपासून. माणिक या रत्नाला संस्कृतमध्ये पद्मराग म्हणून संबोधले आहे. फारसी भाषेत म्हणजेच पर्शियनमध्ये याकूत असे म्हणतात आणि इंग्रजीमध्ये रुबी हे नाव आहे. या रत्नात अनेक रंगछटा आढळून येतात, जसे रक्तवर्णी लाल, सिंदुरी किंवा गुलाबाप्रमाणे गुलाबी रंगछटासुद्धा माणिकमध्ये आढळते. राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, कर्नाटकचे काही भाग, विंध्याचल, हिमाचल, गंगा नदीच्या किनाऱ्यावर काही ठिकाणी माणिक उपलब्ध होते. भारताबाहेर बघाल तर काबूल व लंका म्हणजेच श्रीलंका येथेही माणिक आढळतो. राजस्थान आणि मध्य प्रदेश इथे मिळणारा माणिक याच्यामध्ये जांभळी रंगछटा मिसळलेली आढळते. माणिक या रत्नाचे 5 मुख्य गुण आहेत. हे रत्न अतिशय आकर्षक, पाणीदार, तेजस्वी अशी धारदार चमक असलेले रत्न आहे. अर्थातच खूपच डोळ्याला दिपवणारे असे हे रत्न आहे. कांतीयुक्त आहे, स्निग्धता आहे त्याच्यामध्ये, स्पर्शाला ते कठीण लागत नाही, मऊसर लागते. रत्न हातात घेतल्यावर आपल्याला हे रत्न थोडे वजनदार, थोडा भार असल्याचं आपल्याला जाणवतं. तसंच या रत्नातून एक प्रकारची उष्णता बाहेर पडते. माणिक या रत्नाची शुद्धता तपासायची झाली तर काय करायचे? प्रथम, गाईच्या दुधामध्ये हे रत्न जर ठेवले तर दुधाला गुलाबी छटा आल्याचे दिसते. तसेच चांदीच्या ताटलीमध्ये जर माणिक रत्न ठेवले तर त्या चांदीचा रंग लालसर होतो. तिसरं म्हणजे काचेच्या भांड्यात माणिक ठेवल्यास लाल रंगाच्या, रक्ताप्रमाणे लाल अशी किरणे आपल्याला दिसून येतात. अर्थातच गुलाबी छटा असलेलं माणिक गुलाबी किरणे दिसतील. गंमत अशी, हे ऐकण्यात आलं आहे, करून पाहिलेलं नाही, कोणाला जमलं तर जरूर करून पहा, की माणिक हे रत्न जर कमळाच्या कळीवरती ठेवलं, फुलाच्या कळीवर ठेवलं तर ती कमळाची कळी उमलताना दिसते. माणिक या रत्नाचे दोष काय आहेत? तर आपल्याला असं आढळून येईल की उपजतच नैसर्गिकरित्याच जेव्हा खाणीतून रत्न बाहेर काढली जातात त्यांच्यामध्ये काही दोष असतात. निस्तेज व चमक नसलेला माणिक, दुधासारखा रंग किंवा पांढरी छटा असलेला माणिक, तसंच त्याच्यामध्ये धूर असल्यासारखा, स्मोकीनेस असल्यासारखा जर रंग असेल तर तो माणिक अशुद्ध समजायचा. रत्नामध्ये जाळी उत्पन्न झाली असेल, एकापेक्षा अधिक रंग मिसळलेले असतील तर तो अशुद्ध. मातकट
काळपट लाल असा माणिक अशुद्धच समजायचा. चिरा गेलेला, खड्डे पडलेला माणिक घेऊ नये चुकूनही. हाही अशुद्धच आहे आणि यामुळे नुकसान जास्त होते. एकापेक्षा अधिक दोष असतील म्हणजे 3 प्रकारचे दोष आढळले तर अजिबातच माणिक उपयोगात आणू नये. दुसरे रत्न म्हणजे पाचू. हे रत्न हिरव्या रंगात आढळून येते. याला संस्कृतमध्ये मरकतमणी असे म्हणतात, तर इंग्रजीमध्ये एमरल्ड म्हणतात. हिंदीमध्ये पाचूला पन्ना म्हणतात. भारतात गिरनार, सोमनदी, महानदी, हिमालय या भागात पाचू आढळतो. तसेच मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, तामिळनाडू, छत्तीसगड या ठिकाणीही पाचूच्या खाणी आहेत. या व्यतिरिक्त परदेशात म्हणजे श्रीलंकेमध्ये पाचूचे सर्वाधिक प्रमाणात उत्पादन होताना दिसते. पाचू या रत्नाचे गुणदोष बघता हा अत्यंत पारदर्शी असा असतो. जर पाचूचा रंग गडद असेल तर तो चांगला नाही. पारदर्शी असेल तर तो शुद्ध समजला जातो. तेजस्वी चमक असते. माणिकप्रमाणे स्निग्ध कोमल असा हा पाचूचा खडा असतो. त्याचे विशेष गुण म्हणजे त्याची स्निग्धता. यामध्ये आपल्याला अतिशय उत्तम प्रकारचे कोण पाडलेले दिसतात. जेव्हा आपण रत्न विकत घेतो तेव्हा त्याला कोण पाडलेले असतात. हे अतिशय उत्तम प्रकारचे असतात. जर आपल्याला या कुठल्याही गोष्टींमध्ये पाचूमध्ये कमतरता आढळली तर त्याचे परीक्षण जरूर करावे. परीक्षण कसे करणार? तर पांढऱ्या कापडावर पाचूचे रत्न ठेवले आणि थोडे उंच असे हात वर करून जर पाहिलं तर आपल्याला पाचूच्या अवतीभवती त्याची हिरवी सावली पडलेली दिसते. पाण्यामध्ये जर पाचू ठेवला तर हिरवी आभा म्हणजे हिरवे किरण त्याच्या आसपास दिसतात. याचप्रमाणे जर आपल्याला पाचू वजनाला हलका जाणवला तर तो शुद्ध आहे. जड असेल तर पाचू शुद्ध नाही, हे लक्षात घ्या. स्पर्शाला नाजूक आहे. याप्रमाणे जर का पाचू ओबडधोबड असला, त्याचे जर कोण विशिष्ट पूर्ण नसले तर तो पाचू अशुद्ध आहे. तसेच चिरा गेलेला, खड्डे पडलेला, लाल, पिवळे, काळे ठिपके असतील, जाळी असेल तर तो पाचू अशुद्ध समजावा. तिसरे रत्न म्हणजे हिरा. याला संस्कृतमध्ये वज्रमणी किंवा इंद्रमणी असे म्हणतात. इंग्रजीत डायमंड तर फारसीमध्ये आलिमस म्हणतात. हिंदीमध्ये सुद्धा हिऱ्याला हिरा असेच संबोधतात. रत्नांमध्ये हे सर्वाधिक शुद्ध असे रत्न आहे. तसेच ते सर्वाधिक किमतीही आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड येथे काही प्रमाणात आपल्याला हिऱ्याच्या खाणी आढळून येतात. मध्य प्रदेशात पन्ना जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त हिऱ्याच्या खाणी आढळतात. हिऱ्याचे गुण पाहता हा अत्यंत चमकदार, तेजस्वी असा असतो. चिकनाई पण खूप असते की तो हातातून घसरून पडू शकतो. हिऱ्यामध्ये आपल्याला किरण बाहेर पडताना दिसतात आणि अंधारातही तो चमकतो. हातात घेतल्यानंतर एक प्रकारची उष्णता जाणवते. जशी आपल्याला माणिकमध्ये जाणवते तशीच हिऱ्यामध्ये सुद्धा जाणवते. हिरे अनेक प्रकारचे असतात. पांढऱ्या शुभ्र हिऱ्याला शुक्र हिरा म्हणून संबोधतात. तसंच
कमळासारख्या फुलाप्रमाणे वर्ण असलेला हिरा त्याला कमलासन म्हणतात. श्याम रंगाचा म्हणजेच काळसर निळी छटा असलेला, पिवळी किंवा निळी छटा असलेला हिरा सुद्धा मिळतो. या हिऱ्यांची शुद्धता कशी तपासायची? तर हिरा जर दुधात ठेवला तर दुधाचे तापमान कमी होते, दूध थंड होते. शुद्ध तुपात जे पातळ केले आहे अशा तुपात हिरा ठेवला तर ते तूप लगेच घट्ट होण्यास सुरुवात होते. सूर्यप्रकाशात हिरा धरल्यानंतर इंद्रधनुष्याप्रमाणे त्याचे 7 रंगाचे किरण आपल्याला दिसतात. असे दिसल्यास हिरा शुद्ध आहे हे समजावे. हिऱ्याचे दोष बघायचे झाले तर इतर रत्नांप्रमाणेच निस्तेज, मळकट किंवा पिवळं किंवा लाल असे टोक असलेला, चिरा गेलेला, खड्डे पडलेला हिरा अशुद्ध समजावा. कुठल्याही इतर रंगाच्या काळा, पिवळा, लाल रंगाचे ठिपके किंवा छटा असल्यास त्या हिऱ्यामध्ये दोष आहे हे समजावे व तो हिरा घेऊ नये. आज आपण या काही रत्नांविषयी जाणून घेतले. तसेच पुढे काही आपले लेसन इतर रत्नांची माहिती घेण्यामध्ये जातील. त्यांचे गुणदोष समजून घेऊ, त्यांचे परीक्षण करण्याची पद्धतीही समजून घेणार आहोत.